नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवड या भागांचं वैशिष्ट्य म्हणजे बोपकेलचा पूल, बोपकेल आणि खडकी यांना जोडणारा जो पूल आहे हे काम बरेच दिवस रखडलेलं आहे आणि आता पूल झालेला आहे. बोपकेलवासियांना खूप मोठा वळसा घालून यावं लागतो आणि खडकीतले लोकसुद्धा अपेक्षा करतात की बोपकेलचे लोक कधी खडकीत येईल. तारीख पे तारीख चाललेली आहे. आता परिस्थिती लोकांना असं वाटतं की दसरा आचारसंहिता लागेल, त्याच्या आधी हे उद्घाटन होणार का नाही हा आपल्या खडकीकरांना आणि बोपकेलच्या लोकांना प्रश्न आहे. काय परिस्थिती आहे? थोडं काम जे पेंडिंग होतं ते काम आता कंप्लीट झालेलं आहे आणि पुढच्या आठवड्यात मला पूर्ण विश्वास आहे की दसऱ्याच्या आधी हा पुलाचं उद्घाटन होऊन जाईल. त्यामुळं फक्त काही काम पेंडिंग होतं म्हणून राहिलं होतं. आता या आठवड्यात हे काम पूर्ण होणार आहे. ह्याच्या संदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्याशी बोलणं पण झालेलं आहे आणि आपले PCMCचे जे कमिशनर आहेत ते सुद्धा फॉलोअपमध्ये आहेत. त्यामुळे भोपकेळ आणि खडकीचे जे सगळे तिथनं प्रवास करणारे जे नागरिक आहेत त्यांना पुढच्या आठवड्यातच हा रिलीफ मिळेल, हा मला पूर्ण विश्वास आहे. या आठवड्यात जर हे उद्घाटन झालं तर बोपकेलवासियांना जो दिघीवरनं फिरून येऊन पिंपरीला किंवा असं जावं लागतं आणि खडकी बाजारपेठेला आणखीन एक नवीन ग्राहक मिळेल. त्यामुळे सगळेजण अपेक्षा आहे की लवकरात लवकर व्हावं. ह्या आचारसंहिता लागण्याच्या आधी जर तुम्ही आश्वासन दिलं आहे, लक्षात ठेवा आचारसंहिता लागायच्या आधी म्हणजे दसऱ्याच्या आसपासच ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर उद्घाटन व्हावं ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.